नितीनजी गडकरी, कर्तृत्व, नेतृत्व आणि सध्याचा काळ. एक अभ्यासपूर्ण दृष्टिकोन. नितीनजी गडकरी हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेतील एक अत्यंत प्रभावी, दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आहे. त्यांचं कर्तृत्व, कार्यशैली आणि निर्णय क्षमता यामुळे त्यांनी एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून नितीनजी गडकरी यांनी भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक बदल घडवून आणले. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, एक्सप्रेसवे, ग्रामीण रस्ते, लॉजिस्टिक कॅरिडोर, फ्लायओव्हर्स, ब्रिजेस या सगळ्या क्षेत्रात त्यांच्या कार्यकाळात गती, पारदर्शकता आणि दर्जा स्पष्टपणे दिसून येतो. काम बोलतं ही त्यांची भूमिका त्यांनी सातत्याने प्रत्यक्षात उतरवली. राजकारणात असूनही विकासाला केंद्रस्थानी ठेवणारा नेता म्हणून नितीनजी गडकरी यांच्याकडे बघितलं जातं. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी उद्योग जगत, शेतकरी, युवक आणि सामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधला. इथेनॉल, ग्रीन एनर्जी, पर्यावरणपूरक इंधन यासारख्या विषयांवर त्यांनी मांडलेली धोरणं ही भविष्यातील भारताची दिशा ठरवत आहे. मात्र प्रत्येक यशस्वी नेतृत्वाच्या आयुष्यात काही काळ असे येतात जे कसोटीचे असतात. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास सध्या नितीनजी गडकरी यांच्या आयुष्यातील कालखंड हा आव्हानात्मक स्वरूपाचा असल्याचे संकेत दिसतात. त्यांच्या कुंडलीनुसार शनीची महादशा आणि त्यातच शनीची अंतर्दशा सुरू आहे. मूळ पत्रिकेत शनी अष्टम स्थानात स्थित असून सध्या गोचरातील शनीचा प्रभाव तीव्र आहे. त्यामुळे 7.5चा काळ चालू आहे. शनी हा कर्म, जबाबदारी आणि न्यायाचा ग्रह मानला जातो. अशा काळात व्यक्तीच्या सहनशक्तीची, आरोग्याची आणि मानसिक स्थैर्याची परीक्षा होते. या काळात अचानक आणि अनपेक्षित स्वरूपाचे मोठे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शारीरिक दुर्बलता, थकवा, दीर्घकाळ चालणारे आजार किंवा उपचारांची गरज भासणे असे संकेत दिसून येतात. तसंच राजकीय आणि सार्वजनिक जीवनाच्या दृष्टीने हा काळ नुकसानकारक ठरू शकतो. प्रतिष्ठा, निर्णय क्षमता किंवा जबाबदाऱ्याशी संबंधित अडथळे निर्माण होऊ शकतात. थोडक्यात या टप्प्यात अचानक अनपेक्षित अडचणी, आरोग्यविषयक चिंता किंवा निर्णयामध्ये विलंब असं अनुभव येऊ शकतात. राजकीय, सार्वजनिक आयुष्यात काही मर्यादा, विरोध किंवा अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र शनीचा हा काळ केवळ अडचणी देणारा नसून योग्य संयम, प्रामाणिकपणा आणि आत्मशिस्त ठेवली तर दीर्घकालीन स्थैर्य देतो. इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं, ताण कमी ठेवणं आणि निर्णय घेताना शांतता राखणं हे या काळात आवश्यक ठरतं. नितीनजी गडकरी यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वासाठी हा काळ सावधगिरीचा आणि अंतर्गत बळ वाढवण्याचा असू शकतो. इतिहास साक्षी आहे, अनेक मोठ्या नेत्यांनी अशा कठीण काळातून अधिक परिपक्व, अधिक मजबूत होऊन वाटचाल केली आहे. त्यामुळे हा काळ जरी आव्हानात्मक असला तरी योग्य मार्गदर्शन आणि संयमाने पार काढता येण्यासारखा आहे. ही मांडणी ज्योतिषी अभ्यासावर आधारित असून त्याचा उद्देश भीती निर्माण करणे नसून वास्तवाची जाणीव निर्माण करून देणं आहे. नितीनजी गडकरी यांचं योगदान भारतीय विकासात अतुलनीय आहे. पुढील काळात त्यांच्या अनुभवाचा देशाला लाभ होईल ही अपेक्षा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.